हाती येते ती म्हणजे आज 288 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। बसेसमधून 3 ते 4 लाख कोकणकडे रवाना झालेले आहेत। कोकणकडे जाणाऱ्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। तर काल रात्रीच नवी मुंबईमध्ये सुद्धा वाहतूक कोंडी झाली होती आणि आता या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। 288 मतदारसंघांसाठी आज मतदान होत असताना बसेसमधून 3 ते 4 लाख लोक हे कोकणकडे रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झाली। निश्चितच मोहिनी, आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये कोकणवासियांची संख्या मोठी आहे आणि जर मतदानासाठी कोकणवासीय कोकणात जात असतील तर निश्चितच ही आनंदाची बाब म्हणावी लागणार आहे। पण त्यांना या वाहतूक कोंडीचा सजल फटका बसणार आहे, कारण आता मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे आणि कोकणाकडे जाणाऱ्या सगळ्या बसेस अडकून पडलेल्या आहेत अशी माहिती मिळते। आपण पाहतोय अगदी कालपासूनच बऱ्याच जे मतदार आहेत ते वोटिंग करण्यासाठी निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये हे सगळे अडकून पडलेत आणि अक्षरशः आपल्याला पाहायला मिळतंय पायी चालत असताना हे सगळे मतदार आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे प्रवासी वैतागलेले आहेत आणि त्यामुळे आता मतदान करण्यासाठी जाण्यासाठी त्यांच्या या खस्ता सध्या प्रवाशांच्या पाहायला मिळतात। निश्चितच या सर्व प्रवाशांची होत असलेली कसरत आपण बघतोय। आणि